नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कमी पाण्यामध्ये जादा उत्पन्न घेऊन जास्तीत जास्त क्षेत्र पाण्याखाली आणावे. त्याचबरोबर सेंद्रिय खताचा वापर आणि पाचट व्यवस्थापन योग्य झाल्यास आणि त्या शेतीला ड्रीपने पाणी पुरवठा केल्यास अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये निश्चित वाढ होऊ शकते, असे मत तळसांदे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर जयंत जगताप यांनी व्यक्त केले. ते हातकणंगले इथं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित जमीन आरोग्य व खरीप पीक व्यवस्थापन कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग हातकणंगलेच्या वतीने जमीन आरोग्य आणि खरीप पीक व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तळसंदे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर जयंत जगताप म्हणाले, पीक व्यवस्थापन करताना सुरुवातीला मातीचे परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे नमुने त्यांच्याकडे द्यावेत. उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खत, ड्रीपचा वापर करून उत्पादन वाढू शकते. पीक व्यवस्थापन करताना पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने मान्यता दिलेल्या बियाणांचा वापर करावा. यावेळी तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी आढावा घेताना अल्निनोचा परिणाम सध्या जाणवत असून दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पावसाची खात्री करूनच पेरणी करावी. यावर्षी 3200 शेतकऱ्यांचे मातीचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यांना शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी नियमितपणे कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यशाळेतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील म्हणाले, नियोजनाने व्यावसायिक होऊन शेती करा. AI तंत्रज्ञानाने 12 महिने हवामान, तापमान, वातावरण याचा एकत्रित वापर करून शेती करण्याची गरज असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे जमिनीतील पाण्याचा पोत समजण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर पाटील यांच्या अखंड चळवळ शेती साक्षरतेची YouTube चॅनलचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर अभयकुमार बागडे म्हणाले, खोडमाशी, चक्रीभुंगा यांची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. शेतामध्ये पक्षी, थांबे, चिकट सापळी, प्रकाश साफळे हे लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दिवसा नांगरट करावी. शेतामध्ये रोटावेटर वापरावा. कमीत कमी कीटकनाशक वापरून शेतामध्ये चांगले पीक घेता येते. यावेळी शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमात सभापती अश्विनी बिरांजे, जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, पंचायत समिती सदस्य अरुण माळी, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, पोपट पाटील, पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, माधुरी परेड, नंदू माळी, प्रकाश कौंदाडे, शुभम पाटील, विश्वास चव्हाण, रमेश परीट, नंदू मिसाळ, महादेव जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी सोबत असतो आणि लोकप्रतिनिधींची पाठीवर थाप असते, त्यावेळेला एक चांगलं काम माझ्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न करत असतो. ते छोटंसं प्रास्ताविक मी करतो आणि आपल्या काही सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या सजेशन असतील तर नेहमीच मला देत चला. आपल्या सदैव सेवेसाठी आम्ही सगळेजण तत्पर आहोत. आपल्याला जे काही तंत्रज्ञान पोहोचवायचं आहे ते आम्ही 100% तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुमचा विकास आणि बाबा उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही सतर्क आहोत आणि जागृत आहोत. बोलतो आणि थांबतो.